अभि विकेट हॅट्रिक इथून पूर्ण करणार का तालुका प्रमुख चषकाची. अभि इज ऑन हॅट्रिक नाव. 2 in 2 बॉल्स आणि आता तिसरी घेणार का. ओमकार स्ट्राइक वरती आहे. अभिले वेग भारी आहे, टप्पा भारी आहे. योग्य टप्प्यावरती अभिची बॉलिंग आणि 3 लगातार डॉट बॉल आले. 4 बॉल मध्ये फक्त 1 रन आली. रन संख्या आहे ती 11. एकतरी फलंदाजाला एका बाजूने रन्स आता कराव्याच लागतील. अभि विकेट टेकिंग बॉलर आहे तो आंबिवली टीमचा. समोर होता, पॉइंटच्या वरून उडवला चेंडू, ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाठलाग सुरू आहे पण आता चेंडू थांबणं अशक्य आहे. चौकार आलाय तो ओमकारच्या बॅट मधून. खराब चेंडू होता. गती कमी करण्याचा प्रयत्न होता आणि ओमकार इथून या चौकाराने स्कोर पोहोचलाय 15. अभिकडून मात्र पुन्हा एकदा विकेट घेणारी बॉलिंग. 15 रन्स आल्यात. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. अपिले आणि एका रन साठी फलंदाजांचे प्रयत्न इथे अपूर्ण पडलेत. कैलास थांबला मध्यावरती आणि विकेट आली आहे. पंचांचा डिसिजन आलाय, फलंदाज आउट. येस पंचांकडून रेफर करण्यात आलंय. सो आम्ही इथे चेक करतो आणि डिसिजन येईल. रिव्ह्यू बीमर बॉल साठी आहे पण अंपायर्सला वाटलं तर रिफर करू शकतो आपण. येस रेफर रनआउट साठी आहे पण टीमला रिव्ह्यू हा बीमर साठी. याची आपण नोंद घ्या. बघायचं आता एक्झॅक्ट काय घडलंय लास्ट मोमेंटला. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन फलंदाज आउट होता आणि या ठिकाणी आपण पाहतो की एक्झॅक्ट ज्यावेळी चेंडू आला त्यावेळी फलंदाज मध्ये येतोय. त्या कारणास्तव ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन हा फायनल असेल. कारण कैलास त्या ठिकाणी थांबला होता आणि एक्झॅक्ट त्याच दरम्यान आपण पाहतो की समोर फलंदाज असल्या कारणाने इथून एक्झॅक्ट जज करणं, कारण एकच कॅमेरा आहे त्या कारणास्तव जो डिसिजन ऑनफिल्ड अंपायरचा असेल तो फायनल. आणि एक विकेट पुन्हा एकदा रनआउटची का होईना पण फलंदाज कैलास आउट झाला आणि 2 ओव्हर समाप्त झाल्या. धावा आल्या ते 15. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट 1, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्यात विकेट 3. मोरिया 11 मालेवाडीचे कर्णधार. 5 मिनिटात आपण टॉस साठी स्टेज कडे या. तिसऱ्या आणि शेवटच्या ओव्हर साठी मंगेश खेडेकर. शेवटच्या आणि अंतिम ओव्हरची सुरुवात मंगेश खेडेकर कडून. ओव्हर द विकेटने बॅटची काढा. फर्स्ट स्लिप कडे चेंडू. 1 रन साठी एफर्ट्स 1 रन. पूर्ण धावा वाढल्यात 16 धावा. मंगेश खेडेकर सातत्याने सांगतोय की आपल्याला एकही मिस्टेक करून चालणार नाही. सेकंड राऊंडची मॅच जिंकला तर क्वालिफाय मॅचचं तिकीट, अर्थात फुल पैसा वसूल मॅच आहे. 1 बॉल आणि 1 सिंगल. आता सागर दुल्याच्या बॅटिंगची ताकद बघावी लागेल. बॅटची कडा आणि विकेट. मंगेश खेडेकरने कमावली विकेट. सागर आउट. धावा 16 धावा. नवीन बॅट्समन उमेश. पहिल्यांदा उमेश मैदानाच्या आतमध्ये दिसेल सोमजा 11 सावळेसाठी. लेफ्ट हँड बॅटर आहे. डावखुरे आताचा फलंदाज मैदानावरती एंट्री करतोय, त्यामुळे फिल्डिंग मध्ये आंबिवलीचा थोडा चेंज येईल. अंपायर्स निलेश बोडके, गौतम धुळे. खूप छान अंपायरिंग त्यांची सुरू आहे. आणि सागर धुळे पुन्हा एकदा बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंज झाला, पण सागर पुन्हा या मॅच मध्ये ती खेळी करू शकला नाही. 1
रन फक्त 2 बॉलमध्ये आली आणि अजून 4 बॉल आहेत. किमान 4 मध्ये अजूनही 25 प्लस धावा गेल्या तरी सावळे संघाकडे ती बॉलिंग लाईन आहे. ओमकार आहे, अमर आहे, कैलास आहे, जितू आहे, मागच्या सामन्याचा मॅच जिंकून देणारा बॉलर, आणि आंबिवली टीमकडे मंगेश खेडेकर आहे ज्याने मागच्या 30 धावांचं टार्गेट एकट्याने 24 केलं होतं. त्यामुळे 75% बॅटिंग पॉवर एकट्या मंगेश खेडेकरकडे आणि तोच सध्या बॉलिंग करतोय. समोर येतो फलंदाज उमेशचा शॉट आलाय, मिस्टेक झाली, चौकार आलाय पहिला, गेल्या गेल्या बाउंड्रीज खेचली आणि 20 धावा आता कंप्लीट होत आहेत सोमजा 11 सावले टीमच्या. फिल्डरच्या चुका फलंदाजांना एक कॉन्फिडन्स देतात. आता उमेशकडे आणखी 3 बॉल आहेत त्यामुळे मंगेश खेडेकरच्या अगेन्स्ट आता उमेश त्या फुल ऑन कॉन्फिडन्सने उभा राहील. 2 खेळाडू ठेवले होते, समोर चेंडू होता, दोन्ही पायांच्या मधून खालून निघाला चेंडू. उमेश 3 बॉलमध्ये किमान आणखी एखादा शॉट मारावाच लागेल त्याला. समोर होता चेंडू, विकेट किपरच्या हातात, स्ट्राईक रोटेट होणार नाही, बॉल मात्र इथून डॉट. 2 बॉलचा खेळ बाकी, 20 झाला. टार्गेट किती सेट होईल आता? 10 धावसंख्येची सुरुवात किमान 30-35 पर्यंत जायला हवं होतं, पण अमर धुळेची ती कॅच जी सुमितने पकडली, त्या कॅच नंतर रोहिदासही आऊट झाला, कैलास मिलिंद सर्व परतले. आता उमेशवरती जबाबदारी आहे, पण स्ट्राईक आता मिळेल का ओमकारला? आऊट झालाय ओमकार, रन आऊट. थांबणं गरजेचं होतं उमेशला, पण पहिल्यांदा उतरला या वर्षीच्या सीझन मध्ये, घाई केली. आता जितू जाईल, एकच बॉल शिल्लक आहे. रन येतात टोटल आतापर्यंत 20, एकच बॉल शिल्लक आहे. मोरिया 11 मालेवाडीचे कर्णधार महेंद्र दादा, यश आपण टॉससाठी या, आणि स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघाचे कॅप्टन गणेश रसाळ, आकाश रसाल आपण टॉससाठी या. आकाश, यानंतर एक चांगली लढत धोत्रे आणि माळेवाडीमध्ये. एकच बॉल शिल्लक आहे, 20 झाल्यात. खरं तर ऊन भरपूर आहे आज, थंडी आता गायब झाली असं आम्हाला जरूर जाणवतंय, पण हवा छान आहे. सावळे येदवलीकडे हवा छान आहे, झाडांना सातत्याने होणारी हालचाल हवेची जाणीव करून देते. आणि आता 1 बॉल मंगेश खेडेकरचा, खरं तर काही काळ आपल्या क्रिकेटपासून दूर होता, पण संघाला घेऊन आला आणि त्याच्यावरती लास्ट बॉलवरती अटॅक. एका टप्प्याने आपण पाहतो की चेंडू चालला सीमा पार. 24 झाल्या, जितूने चौकार मारला. आज सावळे संघासाठी जितूच प्रत्येक ठिकाणी भारी ठरतोय. आणि आता 25चं टार्गेट आंबिवली टीमला 3 ओव्हरमध्ये. तर मी आकाश रसाल आणि हरेश हे 2 कॅप्टन आलेले आहेत. मी वाळकूत जोशी साहेबांना आता विनंती करेल, जोशी साहेब, दिलीपजी माळी साहेब आहेत, आपल्या दोघांपैकी कृपया दिलीपजी माळी साहेबांना आपण टॉससाठी इन्व्हाइट करू. पुढील मॅचचा टॉस आपण करावा. एका बाजूला स्वर्गीय मंगेश दादा रसाल 11 धोत्रे संघ, तर दुसऱ्या बाजूला मोरिया 11 मालेवाडी. कॅप्टन हरेश, दिलीपजी माळी यांच्या शुभ असे. टॉस बॉक्स थोडा खाली करावा आणि धोत्रे गावचे आदरणीय सागर शेठ रसाल, सागर शेठ आपण स्टेजवरती यावं, आपलं सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं आणि बघायचं आता 25चं टार्गेट आहे. कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या प्लीज. आणि टॉस होईल दिलीप माळी यांच्या शुभ असते. बाजीराव शेठ दळवी साहेबांची ही स्पर्धा, भास्कर शेठ दळवी, मिलिंद बोडके दादा यांचं देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात सहकार्य. आणि आता या सामन्याचा नाणेफेक जिंकलाय धोत्रे टीमने की माळेवाडीने, बघायचं. धोत्रे टीमने टॉस जिंकलाय. आकाश यांचं डिसिजन पेंडिंग आहे. धोत्रे संघाने टॉस जिंकून डिसिजन पेंडिंग ठेवलेलं आहे. माळेवाडी संघ, हरेश आपल्यापर्यंत डिसिजन येईल आणि दोन्ही कॅप्टनने आयोजकांशी संपर्क साधा. 25चं टार्गेट आहे. सागर शेठ रसाल, ज्यांची कशेळे परिसरामध्ये फार जुन्या काली सावकार असायचे आणि ज्यांची कशेळे परिसरामध्ये ज्यांची सावकार म्हणून ओळख आहे, ते सागर शेठ यांचं आगमन. तातडीने जर कधी तुम्हाला गरज पडली तर सागर शेठ रसाल यांना नक्की संपर्क करा. मिलिंद शेठ बोडके यांनी खरं तर सर्वांच्या नाश्त्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली आहे, त्यांचंही तेवढंच कौतुक. आणि 25चं टार्गेट कॅप्टन हर्षद आणि अभि या जोडीने मात्र सुरुवात करेल आंबिवली.
आणि पहिला पॉवर प्लेचा बॉलर कोण असेल याचं सिलेक्शन सध्या सुरू आहे. बॉलिंग करण्याचा निर्णय स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमने स्वीकारलाय. बॅटिंग असेल मोरिया 11 मालेवाडी टीमची पुढच्या मॅच मध्ये. चला लवकर खेळा कारण आज संध्याकाळी T20 ची मॅच आहे भारत साऊथ आफ्रिका आणि मला जायचंय ती मॅच बघण्यासाठी. त्यामुळे लवकर जर मॅचेस संपल्या तर कदाचित जाता येईल, तुम्हालाही घेऊन जाता येईल. पहिल्यांदा गेलो होतो भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा लेडीज फायनल बघायला, खूप मजा आली. अर्धा तासाचा तो फटाक्यांचा शो, डान्स, लाईट, एकंदरीत फायनलचा शो बघायचा होता आणि तो स्वप्न यावर्षी पूर्ण झालं. भारताने विश्वचषक जिंकला देतील त्यामुळे खूप भारी वाटलं. येताना मात्र रात्रीचे 2 वाजले, ती गोष्ट वेगळी आहे. तिकीट खूप 1 आठवडा आधीच तिकीट बुक केली होती. काही होऊ द्या, कारण आपल्या टीमला सपोर्ट करणं आणि त्यासाठी मुंबई, दिल्ली, कुठेही मॅच असेल, गुजरात, सगळीकडे जायला मजा येते. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 25 कंपल्सरी पाहिजेत आंबिवलीला. अमर धुळे पॉवर प्ले मध्ये समोर अभि आहे, चांगल्या टच मध्ये हा प्लेयर अभि. शॉट भारी आहे, गेला गेला उचललाय चेंडू, सागर चेंडूच्या खाली, कॅच इथून पकडले कैलासने, कमाल. आणि काय खतरनाक बॅकअप होतं. पुन्हा कॅच सोडली होती सागरने पण कैलासने मात्र वाचवलं आणि विकेट आली पहिली. अभि आउट. आज सागरच्या चेंडूला कदाचित फेविकॉल लावावी लागेल कारण आज त्याच्या हातातून चेंडू निसटतोय. खतरनाक शॉट होता अभिचा. एफर्ट्स भरपूर आहेत. रात्री हायलाइट जाऊन सागर नक्की बघेल की मला किती पावलांनी कॅच वरती धावावं लागेल. आज पावलं थोडी चुकतायत. विकेट पहिली आली आहे, विकेट महत्वाची होती. 25 करायच्या 17 मध्ये. सुमित चाललाय. नवीन नवीन खेळाडू आहेत आंबिवली संघाचे ज्यांना संधी आहे. मंगेश बाळाराम खेडेकर यांनी पुरस्कृत केलेला नवीन जर्सी. आणि मंगेश खेडेकर यांनी मागच्या काही वर्षात खूप संघर्ष केला, क्रिकेटपासून दूर होते, शेवटी काय होईना प्लेइंग 11 बनवली आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाचं, आपल्या संघाचं नेतृत्व करताना दाखवून दिलं त्यांनी की टीम बनवून मी पुन्हा येऊ शकतो. आणि तो आला, पुन्हा आला आता क्रिकेटमध्ये. 17 बॉल 25 पाहिजेत. सामन्यामध्ये उत्कंठा फार आहे. सेकंड राऊंडचा हा सामना आहे. अमरचा हा चेंडू, भरपूर वेग होता, हाईट होती, रोहिदासकडे चेंडू गेला. डॉट बॉल. पॉवर प्ले अत्यंत महत्वाचा आहे आणि तिथे दोनही डॉट बॉल आलेत. सामन्यामध्ये सुमितच्या बॅटवरती जर चेंडू आला तर तो सीमापार जाईल. ताकद भरपूर आहे त्याच्याकडे आणि ताकदीनेच लगावलाय हा शॉट. कव्हरच्या वरून कैलास धावतोय आणि ओमकार दोघांच्या मधून चेंडू चाललाय सीमा पार. आंबिवलीचा पहिला चौकार, सुमितचा पहिला वार आणि इथून आता मॅच मध्ये बॉल बाकी 15 रन्स पाहिजेत 21. सागर शेठ रसाल, जगदीश बुवा धुळे, राम धुळे या सर्व आमच्या पाहुण्यांच्या नजरा या मॅच वरती आहेत. गणेश शेठ रसाल यांचा संघ यानंतर खेळणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग मोरिया 11 मालेवाडी आता करतीये. महेंद्र, यश लेकुरवाले, हरेश माळी यांचा संघ सज्ज होईल आणि सामना 3 बॉल 4. अपील आणि विकेट. पंचांनी बोट वरती गेलंय. अमरच्या खात्यात आणखीन एक विकेट. 4 बॉल 4 विकेट आल्या 2 आणि आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय मंगेश खेडेकर. चार बॉल 4. अभि आउट झाला, त्यानंतर सुमितही आउट झाला. 14 बॉल आणि 21 पाहिजेत. बॉलिंग अटॅक चांगला सोमजा 11 सावळेचा. मागचा सामना बॉलिंग अटॅकने त्यांनी जिंकलाय. आता या मॅच मध्ये धावा डिफेन्स होतील का याकडे सर्व सावळेकरांचं लक्ष आहे आणि त्यांच्या विपक्षात आंबिवली टीम आता या वर्षीच्या सीझन मध्ये पहिली क्रीडा स्पर्धा आणि क्वालिफाय मॅचचं तिकीट मिळवण्यासाठी 14 बॉल मध्ये 21 पाहिजेत. 14 बॉल 21.
मंगेश खेडेकरने ड्राईव्ह केला चेंडू. सागरचे प्रयत्न भरपूर आहेत. आज उलट्या उड्या सागरने भरपूर मारल्यात. 1 रन मिळाली. सिंगलने स्ट्राईक रोटेट. धावा झाल्या तर 5. गोलंदाज अमर शेवटचा बॉल इथून फेस करेल. हर्षदचा शॉट आलाय पॉवर प्ले मध्ये. खेळाडू नाहीये. चाललाय चेंडू बाउंड्री पार करत पहिल्या ओव्हरची समाप्ती. रन्स आल्या 9. 12 चेंडू मध्ये धावा पाहिजेत 16. 12 बॉल कंपल्सरी चेसिंग आहे. 16 धावा. असंख्य क्रीडा रसिक ही मॅच मात्र लाईव्ह बघतायत. या क्रीडा स्पर्धेला KTC लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह बघता येईल. कर्जत तालुक्यातील क्रिकेटचा हंगाम खूप स्पर्धा चालू आहेत. बऱ्याचशा प्रेक्षकामध्ये चर्चा नेहमी रंगताना दिसते की आता क्रिकेट कमी झालंय वगैरे. असं काही नाही. खूप स्पर्धा आहेत. आतापर्यंत कर्जत तालुक्यात 15 पेक्षा जास्त स्पर्धा झाल्यात. आणि येणाऱ्या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये किमान 20 ते 22 स्पर्धांच्या जाहिराती आहेत. त्यामुळे खूप स्पर्धा. आजच्या घडीला तालुक्यामध्ये 2 स्पर्धा चालू आहेत. एक वंजारपाडा येते आणि एक हेदवली येते. 3 चालू आहेत. माफी असावी. एक नेवाळी येते. 3 स्पर्धा चालू आहेत एका तारखेला. मागच्या 5 ते 8 डिसेंबर 4 ते 7 3 होत्या आणि एक लीग देखील. म्हणजे 4 स्पर्धा चालू आहेत. म्हणजे टोटल 7 स्पर्धा या डिसेंबर महिन्यामध्ये आता झाल्यात. शॉट मंगेश खेडेकरचा. जिवारी लागली विकेट. 12-16 होत्या. ओमकारने कमावली एक मोठी विकेट. आता सामना 11-16. खेळायचं होतं आणि KTC लाईव्ह इव्हेंट ही यूट्यूब लाईव्ह वाहिनीच या सर्व स्पर्धा कव्हर करते. हे फार मोठं यश आहे KTC लाईव्ह इव्हेंटचं. 70,000च्या आसपास सबस्क्रायबर. आणि त्यानंतर प्रत्येक स्पर्धेमध्ये जर का गुड क्वालिटी आणि क्लिअरिटी कोण देत असेल तर KTC लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम, ऑपरेटर बंटी माळी, कॅमेरामॅन आर्यन, निशांत आणि त्यांचे इतर सर्व सहकारी. आणि आता मंगेश खेडेकरच्या विकेटने थोडासा उलटफेर होईल का? आकाश बोडके यांना आपण इन्व्हाइट करूया. आकाश बोडके यानंतरचा आवाज कमेंट्री बॉक्स मध्ये करूया. परिवर्तन. 11 बॉल 16 धावा संख्येची गरज या मॅच मध्ये. ओव्हर टू यू आकाश बोडके. तीन बॉलचा खेळ झाला इथं समाप्त. आणि ओमकारला मात्र गोलंदाजी मार्क आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजी मार्क आपण ओमकारला पाहतोय. नऊ धावा धावपलकावरती लागल्यात आंबेवली टीमच्या. आणि 25 धावांचं लक्ष मात्र ठेवलंय. बॅटिंग करत असताना सोमजाई सावले 24 धावा मात्र धावपलकावरती लागल्यात. त्यानंतर मात्र 25 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये ट्रॅव्हल ते चेंडू पारावर येतोय. शतरक साहेब पकडणार पैकी करणार तत्पुरते 2 धावा मात्र धावपलकावरती लागलेत. 2च्या साहाय्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावल 11 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 11 धावा मात्र धावपलकावरती लागल्यात. 4 चेंडूचा झालाय मात्र केली तर समाप्त. 8 बॉल 14 असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 8 बॉल 14. हा ओमकारचा 5वा चेंडू. खोलवर पटेल चेंडू कार्पेट लेवून केलं गेलं पसंत. शतरक्ष हाही उचलणार पैकी करणार तत्पत 2 धावा. 2च्या साहाय्याने 13 धावा मात्र धावपलकावरती लागल्यात. या षटकातील उर्वरित 1 चेंडू मात्र शिल्लक असेल आणि 13 धावा मात्र धावपलकावरती लागलेत. व्हाईटच्या साहाय्याने संघाची धावसंख्येमध्ये पुढे सरसावत. 1 बाउटचा इशारा.
या वरीतली मात्र उर्वरित एक चेंडू मात्र शिल्लक असेल. या षटकाला झाली समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 14 धावा मात्र धावफलकावरती लागलेत. 6 चेंडू 11 अशी धावसंख्या मध्ये धावांची मात्र गरज असेल. सहा चेंडू आणि 11 धावा असं मात्र समीकरण येऊन टेबलंय. गोलंदाजी ट्रॅक मत आपण कैलासला बाधोय. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून मात्र तिसरा षटक हाताळण्यासाठी मत होतं कैलास गोलंदाजी ट्रॅक मत तयार होत आहे. कैलास धुले मात्र गोलंदाजी ट्रॅक वाय. 6 चेंडू आणि 11 धावांची मात्र आवश्यकता असेल आंबिवली या टीमला. 14 धावा मात्र धावफलकावरती लागलेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र 14 धावा धावफलकावरती लागलेत. सहा चेंडू आणि 11 धावा असं मात्र समीकरण. कैलासचा पहिला चेंडू वेगवान चेंडू गुडलस स्पीडवरती जाऊन ट्राय झाला. मिडम देड चेंडू येते उचलना 2 धावा. पाच चेंडू 9 असं समीकरण मात्र पाहतोय आपण. दुसरा चेंडू गुडलस स्पीडवरती शतरक्ष आहे. चांगली फिल्डिंग बाल बेलनी. हा निर्धाव चेंडू येतोय आणि आता मात्र 4 बॉल आणि 9 असं धावांची मात्र गरज असेल आंबिवली या टीमला. विजयासाठी मात्र अजून परत 9 धावा पटकाव्या लागतील 4 चेंडूमध्ये. हा फुलटो चेंडू शतरक्ष आहे पकडले जाण्याच्या फलंदाजाला मात्र परतावं लागतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. अरुणला आपण पाहतोय आणि 3 बॉल आणि 9 धावांची मत आवश्यकता असेल आंबिवली या टीमला. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहे आणि 9 धावांची मत आवश्यकता असेल. हा चेंडू निर्भर असेल. तीन चेंडूमध्ये एखादा तरी मोठा फटका खेळण्याचा मात्र फलंदाजांचा मानस असेल आणि तितकीच दर्जादायक गोलंदाजी कैलासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडूवरती चांगली गोलंदाजी कैलासच्या मध्ये. हा फुलटॉस चेंडू मिसफिल्डवरती आणि चेंडू सीमेचा वेग गेला. हा येतोय चौकार. वाईट प्लस चौकार. वाईट प्लस चौकार. 5च्या सहाय्याने संघाची धावसंख्या 21 या अंकावरती. असं वाटलं होतं का सावळे संघ मात्र या सामन्यामध्ये मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करते, परंतु हा वाईट आणि त्यावर मिळालेला हा चौकाराने मध्ये 5 धावा मात्र धावफलकामध्ये एष्टाने वाढ होते आणि 21 धावा मात्र धावफलकावरती लागलेत. 3 बॉल 4 मध्ये आपण पाहतोय. 3 बॉल 9 होते. आता येऊन टेकले 3 बॉल 4 या समीकरणावरती. मागील 3 चेंडू मात्र कैलासच्या आपल्याला एक चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला कैलासला पाहिलं होतं, परंतु या
मागच्या चेंडूवरती चेंडू कैलासचं मतं वाईट आणि त्यावर 4 धावा म्हणजे असे 5 धावामध्ये धावफलकावरती 21 धावांचं मतं जाऊन आत्ता परत 21 धावा मतं आंबेलोली टीम जाऊन पोहोचले. हा चेंडू खोलवर टप्प्याचे चेंडू कार्पेट लेवलने केलंय. इथं मिसफिल्ड होते. 2 धावा पूर्ण. 2 बॉल आणि 2 धावा. मिसफिल्डनेस आहे ना, 1 धाव मात्र एक्स्ट्राने ओढली गेली आणि मात्र आता 2 बॉल 2 असं मात्र समीकरण येऊन बदलय. कैलासला मात्र गोलंदाजी दर्जेदार करावले. हा डॉट बॉल येणं मात्र गरजेचं असेल सावली टीमसाठी. हा कार्पेट लेवलने कोण चाललंय. दुसरीचा केला जातो प्रयत्न आणि दुसरे देखील पूर्ण.